खाली मुंडक वर पाय. ओबीसी समाजावर घरावर करायचं काय? ओबीसी समाजावर घरावर करायचं काय? धनगर नेते पवन करवर यांच्यावरती काल ऑइल फेकण्याचा प्रकार गंगाखेड येथे घडला होता आणि त्याच्या निषेधार्थ खरं तर आज ज्या युवकांनी ते आंदोलन केले, काल ऑइल ओतलेलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पवन करवर आणि दीपक बोराडे आज जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात आले होते. त्यांच्यासोबत अनेक धनगर समाज बांधव देखील उपस्थित होते. नेमकं काय त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे मागणी केली आपण जाणून घेऊया. पवन करवर माझ्यासोबत आहे. पवन भाऊ, मला सांगा, काल जे हल्ला झाला त्या अनुषंगाने तुम्ही आज पोलीस अधीक्षकांना भेटले, नेमकं काय चर्चा झाली पोलीस अधीक्षकांसोबत आणि काय निवेदन दिलं? काल माझ्यावर जो हल्ला झालाय त्याच्यावर मी ना रिसर काल गंगाखेड येथे 8-8:30च्या दरम्यान मी FIR दाखल झाली. त्या संदर्भामध्ये आमचे धनगर समाजाचे नेते दीपकभाऊ बोराडे आज स्वतः त्यांनी SP साहेबांची भेट घेतली. त्यांनी असं सांगितले की वारंवार धनगर समाजावर होणारे हल्ले हे कुठंतरी थांबले पाहिजे. याच संदर्भामध्ये त्यांनी SP साहेबाची भेट घेतली आणि इथून पुढे असे हल्ले समाज बांधावर झाले नाही पाहिजे. जर झाले तर धनगर समाज त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करेल. हेच बोलण्यासाठी आम्ही आज SP ऑफिसला आलो होतो. तुम्ही खरं पाहायला गेलं तर भूमिका घेतली की मराठा समाज आणि धनगर समाज हे दुश्मन नाहीत, आपसात त्यांनी मिळून मिसळून राहावं. तुमच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी तुमच्यावरती काल हल्ला झाला असं वाटतं का? खरं बघायला गेलं तर धनगर समाज, मराठा समाज एक कित्येक पिढ्या सोबत राहिलेला समाज आहे. त्याच्यामुळं आमचा कुठंच धनगर समाज मराठा समाज वाद नाही. पण OBC मध्ये धनगर समाज हा प्रामुख्यानं बघायला गेलं तर मोठा समाज आहे. आणि एक म्हणतात ना, जिसनी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, असं नुसतं म्हणायलाच राहिले. त्याप्रमाणे जर धनगर समाजाचं बघितलं तर धनगर समाजाचं अस्तित्व राजकीय असेल किंवा शैक्षणिक असेल हे कुठं राहिलं नाही. त्याच्यामुळं मी आता गेली बरेच दिवस झालं मी आवाहन करतोय की धनगर समाजानं आता बाकीच्या विषयाकडे न लक्ष देता आपण आपल्या ST आरक्षण मुद्द्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कुठंतरी ST आरक्षण जर भेटलं तर नक्कीच माझा गावगाड्यातला धनगर समाज नोकरीच्या माध्यमातून असेल, शैक्षणिक माध्यमातून असेल किंवा राजकीय माध्यमातून असेल, नक्कीच तो पुढे येईल आणि आम्हाला एका प्रकारे ST आरक्षण भेटलं तर नक्की न्याय भेटेल हेच मी माझ्या समाजाला पटवून सांगत होतो. पण कुठंतरी समाजकंटकाला हे खुपलं. कालपर्यंत पवन करवर OBCचं काम करत होता आणि आज अचानकच समाजाची भाषा का बोलायला आहे? मला एक इथल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला सांगायचं आहे, प्रत्येकानं आपापल्या समाजाची भाषा बोलते. तर पवन करवर स्वतःच्या जातीबद्दल समाजाबद्दल जर बोललं तर यात वागवं काय? कारण ST आरक्षणाचा प्रश्न हा आताचा प्रश्न नाहीये. गेली 70-75 वर्ष झाला हा प्रलंबित प्रश्न आहे आणि तो प्रश्न मार्गी लावला पाहिजे. कित्येक सरकार आली, प्रत्येक सरकार नागा धनगर समाजाला म्हणते आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, पण आजपर्यंत त्याची पूर्तता झाली नाही. मग तुमच्या अशा भूमिकेमुळं OBC समाजामध्ये फूट पडत असल्याचं युवकांचं काल म्हणणं होतं. आता त्यांचं म्हणणं आहे ते, माझं तर कुठं म्हणणं नाही. कारण मी प्रामाणिकपणे OBCचं काम करत होतो. पण कुठंतरी OBC मधला मूळ घटक कोण आहे? धनगर समाज आहे. धनगर समाजाचा वाटा काय हे माझं कर्तव्य आहे विचारणं. मी ज्या जाती जन्माला आलोय त्या जात म्हणून मी माझ्या जातीनं लक्ष दिलं पाहिजे की OBC मध्ये आमचा वाटा काय हे त्यांनी सांगितलं पाहिजे ना. त्यांनी टीकात्मक मला जर उत्तर दिलं असतं तर मी ते ऐकलं असतं. पण असं कुठंतरी जीवघेणे हल्लं करणं किंवा त्या शाई ओतणं, ऑइल ओतणं हे कुठंतरी शोभणारं नाही. मला सांगा, मग 7 तारखेच्या मुंबईच्या मोर्चाच्या आधी तुमच्या विधान जे येत आहेत तर ते OBC मध्ये फूट पडणार नाही का अशा मुद्द्यामुळे? का OBCचा आरक्षणाचा मुद्दा हे आताचा विषय, ST आरक्षणाचा विषय गेली 75 वर्ष झाले. कित्येक पिढ्या ST आरक्षणासाठी आमच्या ह्या मातीमध्ये गेल्या पण न्याय आम्हाला भेटला नाही. खरं तर OBCचा प्रश्न आता आहे, त्यांना आमचा विरोध नाहीच. पण आम्ही आमच्या समाजाचा विषय मांडायचा नाही का? आम्ही आमच्या ST आरक्षणाचा विषय मांडायचा नाही का? मग आम्ही जर आता काय त्यांना वाटत असेल ऐन तोंडावरच, पण गेली कित्येक वर्ष झालं धनगर समाज हा OBC सोबत आहे. आणि धनगर म्हणून मी जर विचारलं आमचं अस्तित्व काय, ह्याच्यात वावगं काय? प्रत्येकानं आपल्या समाजाचा विचार केला पाहिजे. जसं ते करतात तसं पवन करवर धनगर समाजाचा विचार करते. याच्यामध्ये वावगं काय? याच्यामध्ये वेगळं वाटायचा विषय नव्हता. पण कुठंतरी त्यांचा दोष हे तुमच्या लक्षात आला असेल, शाई ओतणं किंवा जीव मारण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत चुकीचं आहे. दीपक भाऊ आपल्यासोबत आहे. भाऊ, मला सांगा, नेमकं काय मागणी होती तुमची? आज पोलीस अधीक्षकांना तुम्ही भेटले, पवन करवर यांच्यावरती हल्ला झाला त्या संदर्भात तुम्ही भेटले. ते युवक कोण होते आणि काय वाटतं तुम्हाला, काय षडयंत्र होत आहे? OBC समाजामध्ये फूट पडण्याचा त्यांचा आरोप त्यांनी पवन करवर यांच्यावर केला आहे. हे ते लेकरं आहेत. ओबीसी आंदोलन आम्ही पळून पेलोय. हे त्यांनी त्यांच्या ज्यांना ते बाप मानतात त्यांना विचारावं. कोण आहे त्यांचा बाप?
ते ज्यांना मानत असतील त्यांना विचारावं आम्ही कोण आहे. पण आम्ही आत्ता आमची भाषा बोलतोय, आमच्या जातीची आमच्या समाजाची भाषा बोलतोय. त्यात चुकीचं काय? अरे याच ओबीसीच्या नावानं बोंबलत असताना या पवनकरवर मरणाच्या दारात गेला होता ना, मरताना वाचला ना पवनकरवर. मग आज तोच पवनकरवर धनगराची भाषा बोलायला लागलं तर तुमच्या पोटात दुखायचं कारण काय आहे? मग आता इथून पुढे असं समजायचं का धनगर समाज केवळ ओबीसीची भाषा न बोलता धनगर समाजासाठी एसटी संदर्भातच बोलणार? सप्टेंबर 2024ला पंढरपूरला मी उपोषणाला बसलो होतो. माझ्यासोबत 5 बांधव होते. तेव्हापासून आम्ही धनगराची भाषा बोलणं सुरू केलेलं आहे. 17 सप्टेंबर 2025ला जालन्यात एक आहे देशातलं, राज्यातलं म्हणत नाही मी, देशातलं धनगरांचं सगळ्यात मोठं आंदोलन उभं राहिलं. त्या आंदोलनामध्ये मी स्पष्टपणे बोललो होतो, इकडं पाहायचं नाही धनगरांनी, इकडं पाहायचं नाही. धनगरांनी फक्त सरळ पाहायचं. ज्या पद्धतीनं अर्जुनाला हिरवा डोंगर, हिरवं झाड, हिरवा पक्षी काहीच दिसत नव्हतं, पक्षाचा डोळा दिसत होता, त्या पद्धतीनं धनगरांनी माझी हात जोडून विनंती आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगराला हात जोडून विनंती आहे, तुमच्या लेकरा बाळांचं कल्याण व्हावं असं वाटत असेल, तुमच्या घटनादत्त अधिकाराची अंमलबजावणी व्हावी असं वाटत असेल, एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी असं वाटत असेल तर इकडं पाहू नका, इकडं पाहू नका, मागं पाहू नका, वर पाहू नका, खाली पाहू नका. सरळ फक्त जसं अर्जुनाला पक्षाचा डोळा दिसत होता तसं आपण एसटी आरक्षणाची अंमलबजावणी कशी होईल, आमच्या लेकरांना न्याय कसा मिळेल इतकंच आपण पाहिलं पाहिजे. कारण साहेब तुम्हाला सांगतो, दुर्दैवानं आतापर्यंत या राज्यामध्ये 2 नंबरचा समाज म्हणवला जातो. 2 नंबरचं स्थान धनगरांना कुठल्याच क्षेत्रात नाही. सामाजिक, राजकीय, शासकीय, आर्थिक कुठल्याच क्षेत्रात धनगराला 2 नंबरचं स्थान नाहीये. धनगरांचा फक्त वापर होतोय. मी कोण नेमकं करतं धनगर? सगळे म्हणजे कोण? काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेना, जसं या पक्षांनी सगळ्यांनी वापर केला. काँग्रेस आणि मित्र पक्षांनी आरक्षण दिलं नाही म्हणून धनगरांनी 2014ला भाजपमध्ये सत्तेत बसवलं. आज भाजपने सुद्धा वापर केला हे सिद्ध झालंय. तसं या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जातीनं, प्रत्येक धर्मानं, प्रत्येकानं, प्रत्येक राजकीय पक्षानं, प्रत्येक संघटनेनं सगळ्यांनी धनगरांचा फक्त वापर आणि वापरच केलेला आहे, यात तीळ मात्र शंका नाही. म्हणून तुमचा वापर किती दिवस करू द्यायचा हे ठरवा बाबांनो. तुमच्या लेकरा बाळांचं कल्याण करणं कुणा दुसऱ्याच्या हातात नाही, हे तुमच्याच हातात आहे. हे सांगण्यासाठी आम्ही राज्यभर फिरतोय. आता मला सांगा, 7 तारखेला मुंबईला मोर्चा आहे. प्राध्यापक हाके 1 तारखेला, प्राध्यापक हाके म्हणतायत की त्या ठिकाणी सगळे धनगर बांधव, सगळे ओबीसी एकत्रित व्हा. तुमची काय भूमिका आहे? नाही, निश्चितपणे हाके सर ओबीसींच्या हक्काची लढाई लढत असेल त्यांना आमच्या शुभेच्छा आहे. त्यांचं आंदोलन मोठं करण्यामध्ये, त्यांचं आंदोलन राज्यभर नेण्यामध्ये, त्यांच्या ज्या गाडीत ते बसले त्या गाडीचे, या रथाचे चालक आम्ही होतो काही दिवस. पण या रथाच्या चालण्यानं धनगरांच्याच मुंडक्यावर तो रथ चालत होता, म्हणून आम्ही त्या रथाचं स्टेअरिंग सोडलं आणि धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या रथात येऊन बसलो. म्हणून त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या. तुम्ही एसटी साठी लढणार? पण आम्ही फक्त आणि फक्त एसटी साठीच लढणार. प्राध्यापक हाकेंची काल एक क्लिप व्हायरल झाली, त्याच्यामध्ये ते म्हणतायत की 90% धनगर समाज किंवा ओबीसी समाज हा मला लाईक करतो, बाकी इतरांना पण मी इतरांच्या बाबतीत घोषणा द्यायला लावतो. त्या क्लिप संदर्भात काय वाटतं तुम्हाला? नाही, आता ते त्यांना काय वाटतंय आणि त्यांनी काय अनुभव घेतलाय हे त्यांनाच माहिती. बाकी आमच्याकडे भरपूर अनुभव आहेत, पण आम्ही बोलत नाही सध्या, कारण आमचा फोकस एसटी आरक्षण. तर खरं पाहायला गेले तर पवन करवर आणि बोराडे साहेब होते, यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटलं आणि कालच्या घटनेसंदर्भात त्यांनी त्यांची भूमिका मांडली, निवेदन दिले. त्यांनी पोलीस प्रोटेक्शनची पवन करवर यांना मागणी केली. तर ओबीसी आंदोलन संदर्भात त्यांनी प्राध्यापक हाकेंना शुभेच्छा दिल्या. मात्र आमचा लढा हा येणाऱ्या दिवसामध्ये एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. व्हिडिओ जर्नलिस्ट सय्यद खिजरसह नझीर खान, NDTV मराठी, परभणी.